नवी मुंबईकर प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी ऐरोलीमध्ये आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या महोत्सवाला साई देवस्थान वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील व हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांना आमंत्रित करण्यात आले होते। मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानाचे कर्ते करविता रवी पाटील यांच्या वतीने शुक्रवारी ऐरोली येथे आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या महोत्सवाला साई देवस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील, हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे, अर्जुन पुरस्कार विजेती कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे आदींना आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानाच्या वतीने अभिलाषा म्हात्रेला सन्मानित करण्यात आले। अर्जुन पुरस्कार विजेती अभिलाषा म्हात्रे कबड्डीपटू जिने आपलं नाव या जगाच्या पाठीवरती जोडलेलं आहे, या ठिकाणी आलेले आहे। अभिलाषा म्हात्रेची मैत्री कबड्डीपटू केणी यांनी देखील त्या कन्येचा या ठिकाणी कबड्डीपटू जी देखील हिमाचल प्रदेशची कबड्डीपटू या ठिकाणी। तर हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी आपल्या विनोद बुद्धीने उपस्थितांची मने जिंकली। आणि शहरांची लोक असतात ती सुशिक्षित ही नुसती मुलांची सुरक्षितता हवी असेल, जर मुलींची सुरक्षितता हवी असेल महिलांची, तर त्यांना आपण इलेक्ट्रॉनिक जॅकेट देऊया। इलेक्ट्रॉनिक जॅकेट आणि त्यांनी कुठेही जाऊन बाजारावर जातात इलेक्ट्रॉनिक जॅकेट घालून जायची आणि कोणताही पुरुष त्यांच्या मागे आला की त्यांनी इथे बटन दाबायचं आणि बटन दाबल्याबरोबर त्याला 440 व्होल्टचा शॉक लागणार आणि तो कोसळणार। मस्त आयडिया। आता तुम्हाला सगळ्यांना समजा जॅकेट दिली असली, सगळ्यांना जॅकेट दिली, बिचारी काय तरी जेलती मार्केट मध्ये आली, किचन मध्ये काम करतय ना, नवरा आला मूड मध्ये मंगाशी इनी बघला कोण आला ना कोण नाही, इनी बटन दाबला बरोबर लोक माणसे बघून बटन दाब, हे उपाय नाही, हे उपाय बाहेरचा आहे। दुसरा उपाय, मुलींची सुरक्षितता हवी असेल तर महिलांची सुरक्षितता हवी असेल तर सगळ्या महिलांना आपण कराटे शिकूया। सगळ्या महिलांना कराटे, तुम्ही मराठे आम्ही कराटे, सगळ्या महिलांना आजीबाईंना वगैरे सगळ्यांना कराटे शिकवल्या, सगळ्यांना कराटे शिकवल्या तर आपला स्वागत कसा होईल? घरन दरवाजा उघडले बरोबर या काका या, चहा का कॉफी, कानाला कापूस उभा राहील, तो बोलल बाई नको म्हणा काय मी चाललो। हे उपाय नाही, हे उपाय बाहेरचे, हे खरे उपाय नाही। जर मुलींची महिलांची सुरक्षितता हवी असेल ना तर उपाय इथून आला पाहिजे। मला जो सुचला, मला जो पटला, मला कवितेत परमेश्वराने जे काय सुचवलं ते तुमच्या समोर मांडतो। आवडलं तर जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षक अगोदर ऐका। तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर, तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे। तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे। या महोत्सवाला लावणीकवीन प्रियंका शेट्टी यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं। प्रियंका शेट्टी यांनी आपली अदाकारी सादर करून महोत्सवाची रंगत वाढवली। जरा सरकून बसा की हात चोळीत चाललाय कुठे, सरकून बसा की